आपण समसंख्या व विषमसंख्या या गणितातील एका महत्त्वाच्या घटकाबद्दल आज माहिती घेणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समसंख्या व विषमसंख्या हा घटक या ठिकाणी मी मांडलेला आहे बोर्डवर। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण समसंख्या या विषयाबद्दल माहिती घेऊया। समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात। ज्या संख्येच्या एकक स्थानी मीन्स काय म्हणायचं त्याला, युनिट प्लेस ज्या ठिकाणी असतो 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणायचं। लक्षात आलं तुमच्या? खूप सोपा कन्सेप्ट आहे आणि तो आपण सहजपणे आणि साधेपणाने समजून घेऊ। मी एक्झाम्पल म्हणून आपण इथे घेतलं बा 14, 212, त्यानंतर 3496 आणि 4000। तर ह्या संख्या, काही संख्या 2 अंकी आहेत, 3 अंकी, काही संख्या आहेत, काही संख्या 4 अंकी तर मी मांडलेल्या आहेत। तर ही संख्या पूर्ण पाहण्यापेक्षा आपण काय पाहणार आहेत, फक्त युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानी कुठला अंक आहे त्याच्यावरनं ती संख्या सम आहे का विषम आहे ते ठरणार आहे। तर बघा, सुरुवातीची जी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी काय आहे, 4 आहे। मग या व्याख्येमध्ये आपल्या 4 दिलेला आहे, याचा अर्थ ही समसंख्या आहे। त्यानंतर दुसरी संख्या आहे 212, तर तिच्या पण एकक स्थानी 2 आहे, तर आपल्या व्याख्येमध्ये 2 आलेले आहेत, याचा अर्थ ही पण संख्या काय आहे, समसंख्या आहे। तिसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 6 आहेत आणि आपल्या व्याख्येमध्ये 6 या अंकाचं मेन्शन झाले किंवा उल्लेख आलेला आहे, त्यामुळं ही देखील संख्या काय आहे, समसंख्या आहे। त्यानंतर सर्वात शेवटची आहे 4000 ही संख्या जिच्या एकक स्थानी 0 आहे आणि आपल्या व्याख्यामध्ये शून्याचा देखील वापर झालेला आहे। आता तुम्ही सांगा की ही जी संख्या आता मी लिहितो इथं 8371 ही संख्या आहे, तर ही संख्या सम असेल की विषम असेल तर आपण ते पाहणार आहेत। तर इथं सगळ्यात शेवटी युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानी 1 हा अंक आहे। दिलेल्या व्याख्यामध्ये 1 हा अंक कुठं दिसतो का तुम्हाला? दिलेल्या व्याख्यामध्ये 0 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे। पण इथं या संख्येमध्ये जी दिलेली 4 अंकी संख्या आहे त्याच्यामध्ये यापैकी कुठलाही अंक नाही, म्हणून ही संख्या काय नाही, समसंख्या नाही। मग ती कुठली संख्या आहे आपण पाहूया। तर पहा मित्रांनो, आपण समसंख्या हा कन्सेप्ट सुरुवातीला समजून घेतला, तर आता त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे विषम संख्या, तर तो आता आपण समजून घेऊया। चला सुरुवात करूया। विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात। बघा लक्षात घ्या, समसंख्येच्या सारखीच व्याख्या आहे, पण त्यामधले जे अंक आहेत युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानी येणारे ते मात्र डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत। तर पहा, आता सुरुवातीचं उदाहरण घेतलं आपण एक्झाम्पलमध्ये 17, तर 17 मध्ये एकक स्थानी 7 आहे, आपल्या या व्याख्येमध्ये 7 आहेत, याचा अर्थ 17 ही विषम संख्या आहे। त्यानंतर दुसरी संख्या 359 आहे, त्यातील 9 हा एकक स्थानचा अंक आहे, आपल्या व्याख्येमध्ये देखील 9 हा अंक आलेला आहे। पुढची संख्या पाहू 4501, त्याच्यामध्ये 1 हा अंक वरील व्याख्येत बसतो का किंवा आहे का, तर आहे, त्यामुळं ही संख्या विषम संख्या येते। त्यानंतर त्याच्या पुढची संख्या 7363 आहे, त्याच्यामध्ये एकक स्थानी 3 आलेला आहे, तर आपल्या व्याख्येमध्ये 3 बसतो का? यस बसतो, म्हणून ही ही संख्या काय आहे, विषम संख्या आहे। त्यानंतर मात्र शेवटची संख्या 7428 आहे। तर आपल्या ह्या नियमानुसार म्हणजे विषम संख्येचा जो नियम दिलेला आहे त्यांनी, तर त्याच्यामध्ये 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी अंक असावा। तर इथं युनिट प्लेसवर किंवा एकक स्थानी कुठला अंक आहे, 8 आहे, याचा अर्थ ही विषम संख्या नाही। मग विषम संख्या नाही तर मग कुठली संख्या आहे, समसंख्या। ठीक आहे, तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट समसंख्या आणि विषम संख्या समजली असेल, तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या संख्या प्रकारांबद्दल पाहूया।
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, गणित व्यवस्थित सोडवा. एखादं गणित समजत नसेल किंवा कन्सेप्ट लक्षात नाही आला तर कमेंटमध्ये त्याबद्दल प्रश्न विचारा. धन्यवाद.